धन्यवाद. मॅडमला आमंत्रित करते. धन्यवाद. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आज आपण दिवसभर इथे बसलो, बराच वेळ झाला आणि वेळेचं भान ठेवून मला थोडक्यात बोलावं लागेल अशी संधी आता मिळालेली आहे. या संधीची मी बऱ्याच दिवस महाराष्ट्र राज्य व याला लोकाधिकार प्रतिष्ठान जोडण्याचं कारण सगळे विचार करत असतील. लोकांचा अधिकार काय आहे हे सांगण्यासाठी आपण त्याला जॉईन केलं आणि सोबत घेतलेलं आहे. कारण मी तिथे काम करतो, ती संस्था केलेली आहे. कारण आज आपण समाजात वावरत असताना किती गुलामगिरीमध्ये आपण जगत आहोत हे दाखवण्यासाठी, आपले अधिकार काय आहे समाजाप्रती हे सुद्धा दाखवण्यासाठी हा लोकाधिकार प्रतिष्ठान मी निर्माण केलं आणि यामध्ये लोक काही जोडण्यात आले. मी एक साधारण पत्रकार आहे, फार मोठा नाही. पत्रकार असताना मला शिक्षण विषयाबद्दल गोंदियातून गवळी म्हणून आहेत, चांगले विचारवंत आहे सामाजिक, त्यांनी सुचवलं की शिक्षण हा विषयाबद्दल आपण विषय समाजामध्ये मांडावं. आणि माझं नाव माननीय रमेशजी बिजेकर सरांना सुचवलं आणि मी त्या वर्धेमध्ये त्या शिक्षण समितीमध्ये जुळलो आणि विषय समजून घेतल्यानंतर अतिशय हा महत्त्वाचा विषय आहे आरोग्य आणि शिक्षण. जीवनाला घडवताना शिक्षण हा प्राथमिकता, शिक्षण हा परिवर्तनाचा, शिक्षण हा आत्मा आहे. शिक्षण जर व्यक्तीला नसेल, आपण कुठे राहू हे आपण समजू शकतो. म्हणून या शिक्षणाच्या जनजागृतीला आपण महत्त्व दिलं पाहिजे. या उद्देशाने मी या समितीमध्ये जॉईन झालो आणि समितीला काम करायला लागलो. वर्धेमध्ये काम करत असताना बऱ्याच व्यक्तीला मी समजून सांगत असताना मला असं म्हटलं की हा विषय आपण घेतला, आपण पत्रकार आहे तर लवकर हाताळणार. पण एवढं साधा सहज विषय नाही आहे. कारण बरेच लोक अनेक विषयावर आंदोलन करतात, अनेक विषयाची चळवळी करतात, पण शिक्षणासाठी कोणीच चळवळ करत नाही. आंदोलनही फार कमी होतात. विदर्भात तर फार कमी ते नाही ते बरेच आहे, पण महाराष्ट्रात पुणे, सातारा या भागामध्ये शिक्षणाची चळवळी चालत असतात, पण विदर्भात फार कमी आहे. पण विदर्भातून आपले माननीय रमेश बिजेकरजी सर आज पुढे आले, आम्हाला फार आनंद होता. आपल्या विदर्भातून कोणीतरी पुढे येत आहे, अतिशय आनंद आहे. शिक्षणासाठी एवढं विदर्भ मागे आहे. कॉलेज बघा, शिक्षण क्षेत्र बघा, फार पश्चिम महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आपण फार मागे आहोत. पण सरांनी पुढाकार घेतला, आम्ही आनंद, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. काही विचाराचे मतभेद असतात प्रत्येक संघटनात, प्रत्येक समितीमध्ये तसं आहे, पण तरी आम्ही समजून घेतो. मला हेच म्हणायचं आहे, शिक्षण बचाव समिती चालवताना सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन चालावं, सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे मनाचे विचार घेऊन चालावं आणि ही समिती पुढे चालावी. मी सोबत आहे. वर्धेमध्ये मी सर्वे केला, काही जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक अशा मूलभूत ऊर्जा ज्या पाहिजे होत्या त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही आहे. मी अनेक शिक्षकांशी चर्चा केली. आपण यावरती काय विचार मांडत असता सरकारशी, ग्रामपंचायतची समिती, शिक्षण समिती? सर इथे काहीच होत नाही. आम्ही अनेकदा सांगितलं, आम्ही अनेकदा विचार मांडले की सर इथे या मुलांना ही नाही, या मुलांना ती सूट नाही आहे, अशा मूलभूत गरजा पूर्ण कराव्या, पण ते आजपर्यंत होत नाही. आणि निवड सरकारला दोष देणं हे आपण संवाद मांडत असतो. आपल्यामध्ये किती जागरूकता हे आपण कधीच विचारात घेतली नाही. आपण शिक्षण नाही घेतलं का? आपणही शिक्षण घेतलं. आपले मुलं त्या शाळेमध्ये आपण किती जागरूक राहतो हा सुद्धा विचार स्वतःलाच करायला पाहिजे आहे. मग सरकारला दोष द्या. सरकार म्हणजे कोण? आपण निवडून दिले ते प्रतिनिधी आहे.
मग निवडून देताना आपण त्या व्यक्तीला कसं निवडून देतो, तेव्हा कुठे तो आपला विचार येतो. निवडताना निवडून देतो, मग सरकार झाली त्याला दूध देतो. व्यक्ती कोण गेले, आपणच गेलो आहे. म्हणून निवडताना विचारी माणसं निवडा, ते आपल्या क्षेत्राची चांगले विचार त्या संसदेत त्या विधानसभेत मांडू शकतील अशाच व्यक्तीला निवडून द्या. आणि विचार मांडताना त्या व्यक्तीचं कर्तृत्व बघा, हा महत्त्वाचा आहे. कोणीही उभा होतो, कोणीही म्हणतो मी आमदार बनतो, कोणी म्हणतो खासदार बनतो आणि आपण त्याच्या मागं पळापळी करतो. पण आपणही विचार, आपलं शिक्षण क्षेत्र कुठे चालणार. काही जणांनी मला सांगितलं शिक्षकच दोषी आहे, पण मी जेव्हा स्वतः बघितलं काही प्रमाणात असतील शिक्षक जे लोकांच्या नजरेमध्ये आले, पण काही एवढे मेहनती आहे, पण सरकारने एवढे कामं त्यांच्या मागे लावून दिले की विद्यार्थ्यांना त्या वर्गामध्ये शिक्षक जाऊ शकत नाही, बसू शकत नाही. ही वास्तविकता आहे. काय करते शिक्षक? शिक्षकाची मानसिकता मी पाहिली, विचारलं त्यांना, ते म्हणतात की आज मला हे रजा दिवशी वाटतं, निवृत्त होण्याची माझी इच्छा आहे. मानसिक एवढं ताण होत आहे, सकाळपासून आलं की मोबाईल हे ते विद्यार्थ्याला शिकवायचं कधी. मग पालकांनी पालक समितीच्या शाळेत आहे, त्यांनी काय करावं, त्यांचे अधिकार काय आहे, त्यांचे विचार काय आहे, शिक्षण समिती करते काय काम. शिक्षण समितीला जागृत होता येत नाही का? त्या गावची ग्रामपंचायत आहे, तिला काय आहे अधिकार मूलभूत गरजा पूर्ण करायचं. काय होतं स्थानीय गावामध्ये जनपातळीमध्ये लोकांना जागरूकता माहिती नाही की शिक्षण समिती बनवली कशासाठी आहे, शिक्षण समितीचे अधिकार काय आहे. मग आपण एवढं पुढे भाषण देत असतो शिक्षण क्षेत्राशी, तर आपण गावपातळीवर चळवळ किती प्रमाणात चालवली, किती शिक्षक संघटना आजपर्यंत आहे, किंवा चळवळीचे किती शिक्षण चळवळीचे संघटना समितीत निर्माण झालेल्या आहेत, ते गाव पातळीपर्यंत पोहोचलं का नाही. मी तर बघतो ना, गाव पातळीपर्यंत एकही संघटना पोहोचलेली नाही आहे. काय जनजागृती होईल. आतापर्यंत शिक्षणाचं स्ट्रक्चर घसरत असेल तर गावातील जनजागृती, गावातल्या व्यक्तीला माहिती नाही शिक्षण काय आहे. निवड मुलगा शाळेत जातो, येतो घरी आणि शिक्षण करतो. आपण घडलो त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये, आपल्याला शिक्षण असताना तिथे शिक्षक त्यावेळेस कशी होती, कसा प्लॅटफॉर्म होता, कसा मैदान होता, कशी शाळा होती, आणि आताच्या कंडिशनमध्ये काय आहे शाळेचं वास्तव्य. आपणही तेवढंच कारणीभूत आहोत, हे का नाही समजून घेत. सरकारला दोष देतो, गुन्हेगार त्यामध्ये पर्सेंट आपण पण आहोत. आपण तिथे लढत नाही. जास्तीत जास्त मी संघटना बघितल्या, समित्या बघितल्या, निवड रस्त्यावर आंदोलन करतात. त्याचं पुढचं निवेदन काय. आज वर्धेमध्ये एक दिवस झालं का आंदोलन, एक दिवस झाला का उपोषण, एक दिवस झाला का अनेक काहीतरी होत असते. कारण गांधीजीचं गाव आहे, तिथून नवीन नवीन उपक्रम निर्माण होतात, नवीन नवीन संदेश जातो या जिल्ह्यातून. आणि आज आपण शिक्षण समितीचे जे राज्यस्तरीय परिषद येतं, इथून हाही संदेश जातो आहे. म्हणून हा संदेश जाताना चांगला संदेश गेला पाहिजे आणि चळवळीचं स्वरूप चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावा, ही माझी इच्छा आहे. पण करताना शिक्षणाला आपण जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण शरीराचा आत्मा हा शिक्षण आहे. तुम्हाला जर शिक्षण परिपूर्ण व्यवस्थित मिळालं नाही किंवा आपल्या मुलांना मिळालं नाही, पाल्याला नाही मिळालं, तो घडेल कसा. आज पाल्य आपला कोणत्या दिशेने चालला आहे याची सुद्धा भान आपल्याला नाही आहे. किती गुलामगिरीमध्ये आपण जगतो आहे. शाळेमध्ये शिक्षक सकाळी गेला का तो आपल्या कामामध्ये लागतो, विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही. काय बरं गुलामगिरीमध्ये जगतो आपण. आपल्याला अधिकार दिले नाही. आपण तर संविधानाच्या बऱ्याच गोष्टी सांगत असतो. बाबासाहेबांनी हे अधिकार दिले, बाबासाहेबांनी ते स्त्रियांचं नेतृत्व करणारा युवा पिढी आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे, चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. माझं घर भरलं, माझी बिल्डिंग बनली, मला कार आली, विषय संपला, असं होत नाही. भगवंताने प्रत्येकाच्या नशिबाने दिला आहे. तुम्ही 4 पैशाने मोठे असेल, दुसरं असेल, पण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने समानता ठेवली पाहिजे. प्रत्येकाला आपलं वक्तव्य आहे. कशी होईल, सरकारशी आपण कसं लढा देऊ, जनता आपल्या पाठीशी राहण्यामध्ये आपल्याला सहभाग लढा कसा लढता येईल, याच्यासाठी आपल्याला पुढे लढावं लागणार आहे.
आज आम्ही समितीचं वर्धेमध्ये राज्यस्तरीय परिषद घेताना अनेक प्रश्न आमच्यासमोर होते की प्रत्येक जिल्ह्यातून व्यक्ती इथे येणाऱ्या कशी व्यवस्था लावायची, काय लावायची, काय करायचं, कसं नियोजन करायचं. पण समितीचे काही गोष्टी अशा असतात त्या नियमात आम्हाला पाळावं लागतं. नियमामध्ये असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला करता आल्या नाही. इथे बऱ्याच लोकांना बोलवता आले नाही. माझे मित्रसुद्धा नाराज झालेले आहेत. कारण समितीचे रूल राज्यस्तरीय परिषद असल्यामुळे त्या नियमामध्ये करावं लागलं. कारण अनेकाचे वैयक्तिक संबंध प्रत्येक व्यक्तीशी असतो. आज शिक्षणाचा आपण जे काही मुद्दा घेऊन जातो की आमदारासमोर विधानसभेत मांडायचा अधिकाराला लावतो आपण, तीच व्यक्ती इथे नाही. कारण आपल्याला शिक्षण समिती अशी आहे विदाऊट राजकारण. कारण आपल्या स्टँडवरती राजकारण व्यक्ती चालत नाही, हे समितीचे नियम आहे. मग आपण शिक्षण समितीचे जर कोणाचे मुद्दे मांडायचे असेल तर कोणाकडे जातो? आपला आमदार आहे का कोण? आपला खासदार आहे? जातो ना आपण शेवटी खासदाराकडे. मग खासदाराला बोलवलं इथं बसायला, तुम्ही ऐका आम्ही काय मुद्दे मांडतो, आमचे काय विचार आहे. कुठे चूक होतो? नाही, त्यांना बोलवायचं नाही ना. ऐकणार कोण आहे? आपण. मग आपण विधानसभेत आमदार होऊ कधी? खासदार होऊ कधी? बोलवायला नाही तर आमदार खासदारांना आणि ऐका म्हणा आम्ही काय बोलतो, तेव्हा तो मांडेल ना तिथे. का पत्र दिल्याने, निवेदन दिल्याने संपलं? असं होत नाही कधी. आज आम्ही इथे दिवस बसलो कशासाठी? विचार मांडण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी. आणि हे ऐकल्यानंतर आम्ही 4 लोकांना सांगू. मग विधानसभेत मांडताना आम्ही थोडी बसणार आहे. मी बसेल का? मला निवडून द्यायला आमदार मग का समितीची रूल असेल? आज एवढा मोठा कार्य करताना आपल्याला लाख रुपये, 1.5 लाख रुपये खर्च लागतो. कॅडर समिती आपण म्हणतो. प्रत्येक कार्यकर्त्याची प्राथमिकता जपते की नाही आपण 1 रुपये या समितीला दिलं पाहिजे. का बरं देत नाही? ही पत्रिका बनवताना मी स्कॅनर टाकला पत्रिकेत व्हॉट्सअपवर. आज प्राथमिक शिक्षक 3,500 विद्यार्थ्यांची शिक्षकांची यादी माझ्याकडे आहे की व्हॉट्सअपवर पाठवलं. कोणीतरी 1 रुपया तरी मदत करेल. काय शिक्षकाची भावना आहे? शिक्षक आहात ना आपण. मग कोणी व्यक्ती शिक्षणाच्या लढ्यासाठी लढत आहे तर त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? आज एका व्यक्तीकडे मी पत्रिका द्यायला गेलो, तो म्हणाला तुम्ही शिक्षक आहे का? नाही, मी पत्रकार आहे. पत्रिका कशाची आहे? शिक्षण लढायची आहे, शिक्षकांची शाळा वाचवण्यासाठी आहे. तुमच्यासोबत एक शिक्षक दिसत नाही. काय बोलेल मी त्यांच्यासमोर? मग शिक्षकांनी पुढाकार यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? जिल्हा परिषद ज्यांच्या वाचवायच्या आहे, ज्या शाळेचे शिक्षण क्षेत्र वाचवायचं ते जिल्हा परिषद शाळेत घरी बसतात. काय कार्य होईल शिक्षण क्षेत्राचं? मग बंद होत आहे तर काय बिघडलं? मग तुम्हालाच काळजी नाही. तुमचाच आत्मा मरण पावलेला आहे. तुम्हालाच गुलामगिरीमध्ये जगायचं आहे. तुम्ही त्याच्यात ठरवून टाकलेलं आहे. जसं सरकार म्हणे तसं मी काम करेल. कशा शाळा वाचतील ह्या? जिल्हा परिषदेची शाळा जर बघायला गेलो सर, बसायची व्यवस्था नाही आहे, स्टाईल बरोबर नाही. किडे काडे पावसाळ्यामध्ये ते विद्यार्थी चटई टाकून बसतात. काय ते माणसं नाही आहे? जनावरांचे पोरं? गावच्या गोट्यासारख्या शाळा निर्माण आहे अजून. आपले डोळे कुठे गेले? आपण माणूस आहे ना. माणसाची किंमत माणूस करेल का जनावर करेल? आपण समाजात मोठे मोठे विचार म्हणतो, अनेक विचार म्हणतो. मग आपल्याच बाजूच्या पोरगा त्या शाळेत जात असेल ना, आपण बघतो. माझा मुलगा नाही, काय बघायचं? माझा मुलगा तर चांगला शाळेत जातो, एसी शाळेमध्ये. असं म्हटलं चालेल का? तो पण कोणाचा मुलगा आहे, आपला पाल्य आहे. शिक्षकांनी ते जबाबदारी घेतली, शाळा राहील. उद्या माझ्या मुलाला नोकरी लागेल, शिक्षक बनेल. आणि शाळा बंद झाली तर कोणी शिक्षक कुठून बनणार? चोराच्या पड्या करतील ना. बँकेमध्ये मी एकदा गेलो होतो, नॅशनल बँकेमध्ये. विड्रॉल करायला कुठला तरी प्रश्न होता, त्याने 8 दिवस लावले. अहो साहेब म्हटलं तुम्ही 8 दिवस प्रायव्हेट बँकेत गेलं, एका दिवशी काम होते. तुमच्यामुळे उद्या बँक बंद होते. मग उद्या बँक बंद पडली, तिथं नोकरी राहणार नाही तर बेरोजगार येईल का? नाही, तुमचा मुलगा तर फॉरेनला चालला जाईल. पण माझा मुलगा, याच्यासाठी शाळा जिवंत राहील तर शिक्षक निर्माण होईल. कुठल्या क्षेत्रात बघा, अरे
जेव्हा सरकारने आधीच्या याच्यामध्ये नवीन नवीन कंपन्या ओपन केल्या, नवीन नवीन शाळा चांगल्या पद्धतीने तयार केली, त्याला टिकवून आपली प्राथमिक जबाबदारी आहे. अनेक लोक मी बघतो भाषण टोकून देतात. भाषणाने वाचेल का शाळा? आपल्याला त्या गावात जावं लागेल, जनजागृती निर्माण करावं लागेल, शिक्षकांना समजून सांगावं लागेल. कोणीच करत नाही. संघटना करतात, पेन्शन. सांगा असं चालेल का? शाळा वाचेल का? म्हणून म्हणतो वेळ कमी आहे. आज इथून गेला संकल्प करायलाच पाहिजे की शिक्षकांना सुद्धा जाणीव करून देणे आणि आपलं शाळा, आपली गाव जिल्हा परिषद शाळा ही कशी वाचेल. अनेक विषय मुद्द्यावरती सरांनी सांगितलं आहे, त्या विषयाशी आपण सगळे आज प्रेरित झाले, त्याबद्दल आपलं आभारी आहे. आपण या वर्गात आले तर आपलं अभिनंदन करतो, स्वागत करतो आहे. असेच पुढच्या सत्र असं काही आपण आयोजित केलं शिक्षण क्षेत्राशी तर आपण यावं. आणि आजपासून वर्धा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका गाव पातळीवर माझी समिती, आमचे कार्यकर्ते जनजागृती काम करत राहतील आणि येणाऱ्या दिवसात तालुक्याला अशाच छोट्या प्रमाणात सभा होतील असं मी माझे 2 शब्द संपवतो. पण एक जाता जाता सांगतो की समितीने सगळ्या कार्यकर्त्याला विचारात घ्या, सगळ्या कार्यकर्त्याच्या विचारातून पत्रिका निर्माण करा, सर्व विचारातून कार्यकर्त्याच्या समिती म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन करा. राज्यस्तरीय परिषद आहे, सगळ्यांची संघटनेशी आपण चर्चा करावून सगळ्यांचे विचार मांडून ती पत्रिका तयार झाली पाहिजे. वेळेवरती कुठलेही आयोजन आलं तर आयोजनवाल्यांना त्रास होतो आणि मतभेद तयार होतात. आपल्याला समिती चालवायची आहे, मतभेद निर्माण करायचं नाही. सगळ्यांनी आनंदाने कामं. शिक्षण क्षेत्र असं आहे, एक शरीराचा आत्मा आहे, याला आत्मा जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी आपले समान विचार केले पाहिजे. एवढं बोलून माझे विषय धन्यवाद. सर, माननीय प्राध्यापक रमेश विजयकर सर, त्याचप्रमाणे शिक्षण हक्क व आशय परिषदेमध्ये उपस्थित असलेले सर्व बुद्धिजीवी प्राध्यापक व शिक्षक वर्ग व शिक्षण क्षेत्राशी निगडीत आपण आपल्या सर्वांचे मी इथे स्वागत करते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एका 7व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रश्न केला होता की सर, आपल्या या देशाची शक्ती आणि कमजोरी काय आहे. त्यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले, त्यांनी उत्तर देताना ते म्हणाले होते की या देशाची शक्ती म्हणजे या देशातील 600 दशलक्ष युवा वर्ग आहे. तर एखादा देश केवळ दूरदृष्टी नसल्याने मरतो, हीच आपल्या देशाची आजच्या घडीला कमजोरी आहे, असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते. देश 2020ला एकेकाळी 2020ला देश हा आपला ग्लोबल लीडर होणार होता, विश्वगुरू होणार होता. परंतु अशा कुठल्याही प्रकारचे आज 2024ला आपल्याला चिन्ह दिसत नाही आहे. उलट महाराष्ट्रात जवळपास 60% लोक हे गरिबी रेषेखाली कुटुंबधारक आहेत. शिक्षण हे मानवी जीवनाच्या तळाशी आहे, शिक्षण हे मानवी प्रगतीच्या मुळाशी आहे. तरीसुद्धा शिक्षणाची अवस्था आज आहे की 1813चा तो शिक्षण सक्तीचा कायदा किंवा शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, हा कायदा त्यावेळी इंग्लंडमध्ये पारित झालेला नव्हता. तिथे तो कायदा यायला 1833 हे वर्ष उजाडायला लागले होते. मात्र आज स्वातंत्र्यानंतर जेव्हा की आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे की शिक्षण हे स्टेट पॉलिसी म्हणून मांडल्या जातं, गणल्या जातं, परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र याच शिक्षणाची नको तेवढी दुरावस्था आपल्याला दिसून येत आहे. सरकारने शिक्षणावरील बजेट हे 2%पेक्षाही खाली केलेलं आहे आणि आरोग्यावर केवळ 1.9% आपल्या देशामध्ये बजेटचं प्रावधान आहे. 376 विद्यार्थ्यांसाठी एक शाळा असताना 23,40,000 विद्यार्थी आजच्या घडीला शाळा बाह्य आहे. सरकारने शिक्षणाविषयी स्वतःची जबाबदारी झटकून 100% खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल उचलत
65,000 शाळा या दत्तक योजनेत भांडवलदारांना सुपूर्द करण्याचा यावर्षी निर्णय झालेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणतोय, त्याच्या अंतर्गत बाजारीकरणाचे धोरण हे शासनाने स्वीकारलेले आहे, ज्यामुळे बहुसंख्य महाविद्यालय क्लस्टर या गोंडस नावाखाली एकत्रित करण्यात येईल. शाळांना स्कूल कॉम्प्लेक्सेसमध्ये परावर्तित केल्या जाईल. 2032 पर्यंत विद्यापीठं नामशेष होतील, संपुष्टात येईल. आणि अर्थातच प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण हे शासनाच्या नियंत्रणाबाहेर जाईल. आणि हे सर्व राज्यघटनेच्या कलम 246 व सूची 7चे उल्लंघन करणे आहे हे सिद्ध होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षणाचे केंद्रीकरण केलेले आहे. त्यामुळं राज्य सरकारचे स्वायत्त अधिकार संपुष्टात आणले जातील. हे विद्यमान केंद्र सरकारची ब्राह्मणी नीती व मनुस्मृतीला वेळोवेळी शैक्षणिक अभ्यासक्रमात येणकेन प्रकारे घुसवण्याचा जर समजा आपण प्रयत्न बघितला तर पुरोगामी प्रगतिशील महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांच्या रांगेत बसवण्याचा घाट इथे दिसतोय, या महाराष्ट्रामध्ये घडतोय, हे आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडियन नॉलेज सिस्टमच्या नावाने वर्ण, जाती, स्त्रीदास्य समर्थक परंपरा म्हणजेच ब्राह्मणी परंपरेसह वैदिक ज्ञानावर आधारित पाठ्यक्रम तयार करण्यास प्राध्यापकांना विविध माध्यमातून प्रोत्साहित केलं जातं. रिफ्रेशर कोर्सेसमध्ये आम्हाला वारंवार ते बिंबवलं जातं की आम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसीमधील इंडियन नॉलेज सिस्टमवर फोकस करायचा आहे आणि त्या प्रकारे आम्हाला सिलेबससुद्धा डिझाईन करायचा आहे. आमच्या प्राध्यापकांची काय अवस्था आहे हे आम्हाला माहिती आहे. सध्या प्राध्यापकांची इथे संख्या जरी कमी असली तरी आम्ही आपापल्या घरी यावर विचार करत असतो असं मी गृहीत धरते. आणि आमची जी अवस्था आहे ती म्हणजे एक प्रकारे कुऱ्हाडीचा दांडा गोता सिलेबसमध्ये असणार आहे का याचं मंथन होणं गरजेचे आहे. आजच्या घडीला जिथे चायनासारखा देश जो डिक्लेअर करतो की 2031 पर्यंत त्यांच्या देशाचं एक स्पेस लॅब ही ते मंगळ ग्रहावर स्थापन करणार आहे, तिथे ते डिस्कवरीज करणार आहेत, इनोव्हेशन करणार आहे. त्या काळामध्ये आम्ही भारत म्हणून, ज्याला महासत्ता म्हणून आम्ही आता 21 पर्यंत आम्ही संबोधत होतो, ती महासत्ता खरबो किंवा हजारो वर्ष जुन्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरफटण्याचा हा जो प्रकार आहे तो खरंच अधोगतीला शिक्षण परिषदेला आपण मार्गदर्शक म्हणून पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सर, जे की UGCचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्चचे सुद्धा सर माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. सर अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व उत्कृष्ट लेखक तर आहेतच, परंतु या देशात शिक्षणाचे सार्वत्रिकरण जिवंत राहावे, सर्वसामान्य दलित बहुजनांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचावी यासाठी सरांनी सातत्याने प्रयत्नशील आणि कृतिशील आहे. खरं तर सरांच्या बाजूला बसताना आज मला भीती वाटत आहे. एवढ्या मोठ्या लोकांच्या, बुद्धिवंत आणि विचारवंत कृतिशील लोकांच्या बाजूला माझ्यासारखी लहान मुलगी बसणं माझ्या सध्या परिस्थितीमध्ये मला घाबरवण्यासारखं आहे, किंवा मला असं वाटतं की मला एवढी मोठी संधी कशी काय मिळू शकते. सरांसोबत माझी एक आठवणही आहे. कदाचित सरांना, सुखदेव थोरात सरांना ते माहितीही नसेल. वयाच्या 22व्या वर्षी ज्यावेळी मी दिल्लीला शिक्षण घ्यायसाठी गेले होते, तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये माझा नंबर लागलेला होता, जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावेळी मला हॉस्टेल नव्हतं मिळालं, एक रूम मिळाली नव्हती. मग अशा वेळी 22व्या वर्षी एखाद्या मुलीने कोणाकडे जावं मदतीसाठी, तर मी सरांकडे झालं. यावरून लक्षात येतं की एका उच्च पदावर, त्यावेळी सर UGCचे चेअरमन होते, इतक्या उच्च पदावर आसीनस्थ असलेला व्यक्तीसुद्धा तळागाळातील लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विशेष करून प्रश्नांसाठी इतका ज्वलंत असणे, इतकं काळजीपूर्वक त्यांचं वागणं असावं, हे खरंच भूषणावह आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर उमेश बगाडे सर, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी पुस्तक राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024ला आधारभूत ठेवून तयार करण्यात आलेला आहे. यात मुख्यत्वाने वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि स्त्री दासत्वाची जी काही पुरस्कार आपल्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे त्याचं तार्किकतेने आणि अभ्यासपूर्ण
वैचारिक खंडन या संपूर्ण पुस्तकामध्ये सरांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यामध्ये जी आताच ज्याप्रमाणे थोरात सरांनी वर्णन केलेलं आणि विजेकर सरांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की कशाप्रकारे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मनुस्मृती, जात व्यवस्था आणि स्त्री पुरुष असमानतेबद्दल ज्या काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे, सिलॅबसमध्ये त्याची घुसळण केलेली जात आहे आणि कशाप्रकारे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना या सर्वांपासून धोका आहे हे संपूर्ण त्याचं विवेचन या पुस्तकामध्ये माननीय रमेश विजेकर सरांनी केलेलं आहे. खरं तर ही दोनही पुस्तकं इथे उपस्थित असलेल्या सर्व बुद्धिजीवी, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. कारण येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी शिक्षणासाठी धोकादायक आहे आणि यातून आपण मार्ग कसा काढायला पाहिजे, कशाप्रकारे आपण त्याचा विरोध करायला पाहिजे आणि एकसुरी जी व्यवस्था निर्माण होणार आहे ज्याच्यामध्ये शिक्षणाचं केंद्रीकरण केलं जाईल आणि राज्यांची शिक्षणाप्रती असलेली स्वायत्त भूमिका ही संपुष्टात आणण्यात येईल या संपूर्ण कार्याला जर समजा आपल्याला एकजुटीने याचं जर खंडन करायचं असेल आणि संघर्षाने जर याला उत्तर द्यायचं असेल तर ह्या दोन्ही पुस्तकाची आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासणार आहे. पावतो तो समाज मृत पावू नये यासाठी बुद्धिजीवी लोकांनी नक्कीच यात प्रयत्न करावे. त्यांनी ठामपणे उभं राहावं आणि संघर्ष करावा. हाच तो काय आमचा या परिषदेतून, राज्य परिषदेतून एक संदेश असेल. मी ज्यांना आमंत्रित करतो 2 शब्द व्यक्त करण्याकरता त्यांच्याविषयी मी तुम्हाला परिचय देतो. आजचं जे बीज भाषण करणार आहे ते सत्यशोधक शिक्षक सभेचे पूर्व राज्याध्यक्ष आहेत. शिक्षण चळवळी आज जी काही शिक्षण बंदीची पाऊल प्रस्थापितांकडनं, सत्ताधाऱ्यांकडनं जे उचलल्या गेलेलं आहे हे आमच्या इथं बसलेल्यांपैकी यांची ही शिक्षण बंदीची परंपरा हजारो वर्षाची आहे. भारताच्या वर्ण आणि जाती व्यवस्थेच्या नियमान्वये आपल्याला शिक्षण बंदी ही नियमान्वये बंदी करण्यात आलेली होती. कालांतराने काही त्याचं स्वरूप बदललं असलं तरी त्यातला जो मूळ संघर्ष आहे तो संपलेला नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे राज्य अभ्यासक्रम आराखडा असो, राष्ट्रीय शिक्षण धोरण असो, हे त्याची अपत्य आहेत आणि या सगळ्या व्यवस्थेच्या परिघामध्ये जेव्हा आपण त्या शिक्षणाची तत्त्व लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्याचे परस्पर सहसंबंध लक्षात येतात. भारतामध्ये वर्ण आणि जाती व्यवस्थेमध्ये स्त्री शूद्राती शूद्र फुलेंच्या भाषेत सांगायचं झालं, स्त्री शूद्राती शूद्रांना शिक्षण बंदी का होती? इंग्रजांच्या काळात औपचारिकपणे शिक्षण खुले का झाले? स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून आजपर्यंत शिक्षणाचं सार्वत्रिकरण का होऊ शकलं नाही? आणि आज शिक्षण बंदीचं पाऊल का उचलल्या जात आहे? या सगळ्या गोष्टींचा संबंध राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1 जून 2019ला जेव्हा कस्तुरीरंगन कमिटीचा रिपोर्ट जाहीर झाला आणि कस्तुरीरंगन कमिटीच्या रिपोर्टमध्ये भारतामध्ये असलेला जो काही शिक्षण विस्तार आहे त्याच्या आधी जो झालेला आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये, त्या विस्ताराचं संकुचितीकरण करण्याची भूमिका घेतली गेली. संकुचितीकरण करण्याची प्रक्रिया ही शिक्षण विस्ताराचं संकुचितीकरण म्हणजे शिक्षण बंदीचं धोरण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये मग ते क्लस्टर असेल किंवा शाळा संकुल असेल, स्कूल कॉम्प्लेक्स असेल, ही हा त्यांचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या मध्ये मागे जे तत्त्व दडलेलं आहे ती या देशामध्ये असलेली
जातीव्यवस्था टिकून ठेवण्याचा दृष्टिकोन आहे, आपण लक्षात घ्या. या देशात जे शिक्षणाचं किंवा संपूर्ण इतर क्षेत्रामधलं जे काही खाजगीकरण आहे त्याचं उन्नयन करून ते बाजारीकरणापर्यंतचा नेण्याचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. जे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चिकित्सा मांडत असताना हे गुगल ट्रान्सलेशन म्हणून ती कॉपी दिलेली आहे. 336 पानाचा तो आराखडा आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे भारतीय ज्ञान प्रणालीचा वारंवार उल्लेख आहे आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या आधारावर आम्ही हा अभ्यासक्रम आराखडा तयार केला असा त्यांचा दावा आहे. मला प्रश्न आहे, आपण सगळे भारतीय आहोत का? मी स्वतःला जेव्हा स्वतःचा प्रश्न करतो मी भारतीय आहे का, मला 2 उत्तरं येतात. भौगोलिक अर्थाने मी भारतीय आहे, परंतु जेव्हा मी समाजात जातो तेव्हा माझं स्वअस्तित्व हे भारतीय आहे असं मला दिसत नाही. कारण माझ्या स्वअस्तित्वासह जेव्हा मी इतर स्वअस्तित्वांची तुलना करतो तेव्हा विविधता, अनेकता दिसते. मग यातली कोणती भारतीय म्हणू, हा प्रश्न आहे. आणि ह्या उत्तरात, या प्रश्नाच्या उत्तरात ते अडकू नये म्हणून त्यांनी भारतीय ज्ञान प्रणालीची व्याख्या केलेली नाही. भारतीय ज्ञान प्रणालीची व्याख्या न करता त्यांचा जो काही अजेंडा आहे, जो ब्राह्मणी अजेंडा आहे, जो वैदिक परंपरेचा अजेंडा आहे, तो त्यांना या पिढ्यांमध्ये रुजवायचा आहे. त्याची अनेक उदाहरणं देता येतील, वेळेअभावी मी ते टाळतो. ही भारतीय ज्ञान प्रणालीच्या संदर्भात एक 2-3 उदाहरणं मी आपल्या पुढे ठेवली. 336 पानाच्या आराखड्यामध्ये वारंवार हे सांगितलं गेलेलं आहे, आम्ही फार प्राचीन आहोत, महान आहोत, ज्ञानी आहोत. जगातल्या सगळ्यात पुरातन ज्ञान परंपरा ही भारतीय, त्यांच्या परिभाषेमधले भारतीय आहे. ती कोणती याची स्पष्टता ते करत नाही, परंतु छुपा अजेंडा त्याच्यामध्ये असा आहे. तर लगेच कुठेतरी एक वाक्य, एक शब्द असं येतं की जे भारतीय परंपरा म्हणजे वैदिक परंपरा, जी ब्राह्मणी परंपरा, याचा सातत्याने त्याचा गौरवीकरण सातत्याने केलेलं आहे. म्हणजे गणित आणि विज्ञान, भाषा ही जी मूलभूत ज्ञानशाखा आहेत, या मूलभूत ज्ञानशाखांचं ब्राह्मणीकरणाचं फूट चढवण्याचाही प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही जी ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे पाऊलवाट केली, मला विश्वास आहे. मी गेली या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रचाराच्या प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने जे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे अनुभव आहेत ते आशावादी आहेत. लोक आता शाळा बंदच्या विरोधात उभे आहेत. त्यांना संघटित करणे, त्यांना एक योग्य तत्त्वज्ञानाच्या पातळीवर शिक्षणाच्या शाळाबंदीशी संबंध जोडून त्यांना संघटित करून हा लढा पुढे नेण्याची आवश्यकता मला वाटते. आणि तशा आशावादी चित्र मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे. मला या संदर्भात आपल्याला आश्वासित करावंसं वाटते की आपण ही लढाई सातत्याने पुढच्या 2 वर्षात ही जर पुढे नेली तर हा जो काही सरकारचा एकदल्लीपणा आणि आम्हाला कोणी विरोधकच नाही ही म्हणण्याची वेळ आपण त्यांना पुनर्विचार करायला लावू, इतका मला विश्वास आहे. थँक्यू. मला पहिल्यांदाच काल मला इंजिनियर धनीश साहेबांनी एक त्यांच्या पुस्तकाचं बॅक पेज पाठवलं. त्यामध्ये परिचय दिला. आपल्या अमरावतीचेच दर्यापूर तालुक्यामधले सरांचा जन्म आहे. मला असं वाटलं का दिल्ली मुंबईकडले असतील, तर सर हे माजी अध्यक्ष UGC दिल्लीचे आहे. त्यांनी JNU दिल्ली येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. सरांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्याबरोबर दिल्ली येथून अर्थशास्त्रामध्ये
PhD व MPhilचं शिक्षणसुद्धा त्यांनी पूर्ण केलं. त्यांची अनेक पुस्तकं आहेत. त्यामध्ये शेती, ग्रामीण विकास, दलितांची आर्थिक व सामाजिक स्थिती, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विषयावर त्यांचं विपुल असं लेखन आहे. त्यांचे 35 लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. पॉलिसी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसी. ती पॉलिसी कशी चेंजली याच्यावर जोर देणार तुम्ही, ते मला दिसत नाही. खरंच मला माहीत नाही, पण मी आपल्याला सजेशन देतो. थँक्यू व्हेरी मच. आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर उमेशजी बगाडे सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख होते. मार्क्सवाद व फुले शाहू आंबेडकरवादांचे ते प्रखर भाष्यकार आहेत. महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. राजकीय विश्लेषण हे त्यांच्या मांडणीचे प्रमुख सूत्र. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं. त्यामध्ये महात्मा फुले चरित्र, डॉक्टर आंबेडकरांची इतिहास अन्वेषण पद्धती, तसेच शेतकरी संघर्षातील. त्यांना माहिती आहे आत्मा ही कल्पना आहे, पण आत्मा ही कल्पना काय आहे, तर ही कल्पना आहे. हे वास्तव आहे का? तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. फुल्यांनी सांगितलं की देहाशिवाय आत्मा दाखवा. आत्मा आहे ना, आत्मा दाखवा. आत्मा ही संकल्पना उभी राहिली नाही राहिली की मग तर्काचा एक इंगला उभा राहतो. आत्मा आहे तर कर्म आहे, कर्माचा प्रभाव म्हणून आत्मा पुनर्जन्म घेतो, आणि पुनर्जन्म घेतो म्हणून स्त्रिया म्हणतात भोग आहेत भोग, आणि ते भोगलेच पाहिजेत. कारण बाईचा जन्म आहे म्हणजे माझं पिढ्यानपिढ्याचं, मागच्या पिढ्यांपासूनचं जे काही कर्म आहे त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची जी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीलाच त्यांनी रामदासांचं गचुडं पकडलेलं आहे. रामदासांचा हा जो श्लोक आहे, मनाचे श्लोक मधला श्लोक आहे, तो श्लोक महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्ममध्ये उद्धृत केला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, तूच विचारून सांग म्हणा. पुढं आहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया भोगणे प्राप्त झाले. स्त्रियांनी, अतिशूद्रांनी, शूद्रांनी जो परंपरेनं अन्याय सहन केला त्याचं हे व्हिशियस डिव्हिजिव्ह लॉजिक आहे. 13व्या शतकातला चोखामेळ्यासारखा अत्यंत प्रतापी संत, अत्यंत प्रतिभाशाली संत म्हणतो मागच्या जन्मात कृष्णनिंदा केली म्हणून महार्जन प्राप्ती, म्हणून हा महाराजच्या जन्माला मी आलेलो आहे. बंडखोर आहे तो. विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न त्यानं केलेला आहे. त्यानं म्हटलंय की अरे विटाळातून, म्हणजे जन्म हे जर विटाळाचं कारण असेल, मृत्यू हे जर विटाळाचं कारण असेल, तर ईश्वरसुद्धा, देवसुद्धा आईच्याच पोटातून येतात. विटाळा वाचून कोण आहे असा विवेकी प्रश्न विचारणारा महान संत चोखामेळा पुनर्जन्माच्या आत्म्याच्या चौकटीत अडकतो आणि काय म्हणतो, मागच्या जन्मी कृष्णनिंदा घडली म्हणून महार्जन प्राप्ती. डिव्हियस लॉजिक, कुचरकी पद्धतीनं संपूर्ण तर्क उभे करणं आणि या तर्काच्या चौकटीमध्ये नियमन करणं सगळ्यात सोपं. आरक्षणाच्या संबंधात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आरक्षणाचे त्यांनी सांगितलं गुणवान नसतातच. 35% लोकांनी इंजिनिअरिंग ॲडमिशन मिळते असं घडाघडा लोक बोलतात. तर्क बघा. मग तर्काचा हा जो प्रकार आहे, या तर्काच्या डिव्हिजिव्ह तर्काच्या संस्थाकरण हे स्थिर असतं, म्हणजे कुठल्या तरी पातीवरचा एक एखादा मत्ता असणे. ही इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्या विरुद्ध डिस्ट्रिब्युशन शब्द आहे. म्हणजे तुम्हाला संस्थात्मकताच नाही. तुम्ही एका अर्थानं गावाबाहेरचे लोक आहात, तुम्ही बाहेरचे लोक आहात, तुम्ही टाकलेले लोक आहात. बहिष्काराचा हा आकृतिबंध जो आहे तो आकृतिबंध बारकाईनं काम करतोय. आणि आता तुमच्या लक्षात येईल की अक्षरशः ब्राह्मणवादाच्या बहिष्काराच्या योजना नव भांडवली साहित्य जारी आहेत. तुम्हाला आत्ता दिसतं आहे की मुस्लिमांना बहिष्काराच्या योजनेमध्ये आणलं गेलेलं आहे. कुठंही एखादा तुम्हाला जर मुस्लिम दिसला तर त्याच्यावरती स्टिग्मा
त्याच्यावरती एका अर्थानं कलंक आणि तो कलंक जोडून त्याला एका अर्थानं वगळण्याची प्रक्रिया तीव्र आहे. लक्षात घ्या, या वगळण्याच्या प्रक्रियेमध्ये दलित येणार आहेत, आदिवासी येणार आहेत, OBC पण येणार आहेत, स्त्रिया पण असणार. कारण भांडवलशाहीमध्ये धनाचा जो संचय हे स्वतंत्र विदर्भाकरता आणि शिक्षण चळवळीकरता अतिशय सक्रिय आहे. सर्वांनी काय आपण स्वागत करावं. सोबतच आपल्या इथे उपस्थित असलेले सुधीरभाऊ पांगुळ, सामाजिक कार्यकर्ते, तरुण तडफदार, सर्व चळवळी ते सहभाग घेतात. सुधीरभाऊ पांगुळ यांचं स्वागत यांचं स्वागत करावं, सन्मानित करावं. धन्यवाद. याचबरोबर हे सर्वात शेवटी समारोपीय प्रसंगीच आपण सर्वांचे आभार मानण्यात येईल. तत्पूर्वी सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो. केवळ 10 मिनिटाचा आपल्याला ब्रेक राहील. 10 मिनिटामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम करतो आणि पुन्हा पुढील सत्राकरता आपण इथे उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. चहाची व्यवस्था बाजूला केलेली आहे. लगेच पहिलं सत्र आहे. या व्यवस्थेविरुद्ध नकाराचा आवाज काढणं हे आवश्यक आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि तो धागा पकडून खरं म्हणजे या ठिकाणी मी बोलणार आहे. हे बोलत असताना मला या ठिकाणी प्रामुख्याने JP नाईकांच्या एका विधानाची आठवण होते. 1977-78 JP नाईकांनी एज्युकेशन फॉर आवर पीपल म्हणून एक छोटं पुस्तक लिहिलं होतं. जनता राजवटीचा तो कालखंड होता. इमर्जन्सी संपली होती. हे भारतामध्ये आजही जे आहेत निरक्षर आहेत. निरक्षर म्हणजे ज्यांना अक्षर ओळखच नाही. अक्षर ओळख झाल्याच्या नंतर त्याचा किती उपयोग होईल हा पुढचा प्रश्न आहे. परंतु ज्यांना अक्षर ओळखच नाही असे 35% लोक आपल्या या भारतामध्ये आहेत. आणि या लोकांपैकी 46% महिलांमध्ये 46% महिलांचं असं प्रमाण आहे की ज्या निरक्षर आहेत. 46% अनुसूचित जमातीतल्या लोकांचं 51% आणि अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये हे प्रमाण 46% एवढं आहे. म्हणजे आपण हे आपल्याला कळतं की ज्या समूहाला तुम्ही मागे ठेवताय हा आपल्याकडचा वंचित शोषित समूह आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था काय आहे. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की जिल्हा परिषदच्या शाळांची आजची स्थिती काय आहे आणि ती कशामुळे आहे. आपल्याकडच्या हजारो शाळांना इमारती नाही आहेत. अनेक शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये साधा फळासुद्धा नाही. 90,000 शाळा आपल्याकडे अशा आहेत की ज्यामध्ये साधा आणि काळा फळासुद्धा आपल्याकडे नाही. 1 लाख शाळांमध्ये केवळ 1 वर्गखोली आहे. आणि आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की 1,19,303 शाळा अशा आहेत की ज्या एकल शिक्षकी आहेत. म्हणजे जिथे केवळ 1 शिक्षक आहेत. आणि या सगळ्या शाळांपैकी 94,000 शाळा ज्या आहेत त्या प्राथमिक शाळा आहेत. आता जिथे शिक्षक नाही आहेत त्या शाळांना सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. त्याचं साधं आणि तार्किक उत्तर आहे की तिथे शिक्षक भरती करावी लागेल. परंतु आमच्याकडच्या सत्ताधीशांनी असं ठरवलं की त्या शाळाच बंद केल्या तर किती चांगलं होईल. 20 हा आकडा कुठून आलेला आहे. 20 हा आकडा आपल्या RTEच्या अंतर्गत असं सांगितलं गेलं होतं की जिथे 20 विद्यार्थी आहेत तिथे नवीन शाळा उभारली पाहिजे. 20 ही पटसंख्येची मर्यादा नवीन शाळेच्या स्थापनेच्या संदर्भातली होती. परंतु त्याचा चुकीचा अर्थ घेऊन शाळा संकुलाच्या संकल्पनेमध्ये त्याचा वापर करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. RTEमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जिथे शाळा नाही तिथे शाळा उपलब्ध करू शकता. ते आव्हान नेमकं काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण ही परिषद घेत आहोत. ही परिषद मुळात इतर अनेक जण तुम्हाला प्राध्यापक दिसत आहेत पण त्या प्राध्यापकांच्या मार्गांसाठीही नाही. हे प्राध्यापक परिषदांचे मार्ग घेणारे प्राध्यापक नाहीत. हे प्राध्यापक विचार जगणारे लोक आहेत, विचार मांडणारे लोक आहेत आणि या चळवळीला बळकट करणारे लोक आहेत. आपण सर्वांच्या साक्षीने
गुणवत्तेवर बोलताना मला मुळीच आनंद नाही, कारण या विषयावर आपल्याला बोलावं लागतं आहे हीच मुळात शोकांतिका आहे. शाळा वाचवण्यावर आपल्याला बोलावं लागतं आहे हीच मुळात शोकांतिका आहे. शिक्षण हक्क मोठ्या कष्टानं मिळालेला आहे, तो शिक्षण हक्क वाचवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागतो आहे हीच मुळात शोकांतिका आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हा आनंदाचा क्षण मुळीच नाही, हा सेलिब्रेट करण्याचा क्षण मुळीच नाही, हा लढा आहे. आणि या लढ्यासाठी एकत्रितपणे एक उद्देश ठेवून पुढे कसं जाता येईल, त्या पुढे जाण्यासाठीचा कृती कार्यक्रम कशा पद्धतीनं ठरवता येईल, त्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या दिवसभराच्या वेळेमध्ये आपल्याकडे अनेकदा आपण संदेश देतो की परिषद वेळेवर सुरू होईल, तरी ही परिषद 1.5 तास 2 तास उशिरा सुरू झाली. आणि त्यामुळे मान्यवर इतर सर्व जे वक्ते होते त्या वक्त्यांना न्याय देता आला नाही, वेळ देता आला नाही. जेव्हा आपण संधीच्या समानतेचं बोलतो तर आपण या वक्त्यांची संधी देखील हिरावून घेतली. मी विशेष असा वक्ता नाही, त्यामुळे मी माझा वेळ जावेद सरांना देण्याचा प्रयत्न करेन. मी माझं म्हणणं आपल्यासमोर थोडक्यात मांडतो आणि इथून जातो. गुणवत्तेच्या भ्रमावर बोलत असताना मला सावित्रीबाईंची आठवण येते. सावित्रीबाई म्हणतात की शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि आर्टिकल 15 अन्वये सुद्धा कुठलाही भेदभाव न करता लिंग आहे, जात आहे, असं कुठलंही रेस कास्ट कुठलंही डिस्क्रिमिनेशन करता तिला मानव म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असता तर मला वाटते की आजची परिषद घ्यायची गरज पडली नसती. कारण इथली जी व्यवस्था आहे या व्यवस्थेनं स्त्रीला हे याचं जाती व्यवस्थेचं द्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की स्त्री ही जाती व्यवस्थेचा द्वार आहे. इथल्या जाती या व्यवस्थेनं नेहमी स्त्रीला केवळ ती एक गृहिणी आहे आणि ती फक्त म्हणजे याच्यामध्ये घरकाम आणि फक्त त्या घरापुरती ती मर्यादित आहे, म्हणून तिच्या शिक्षणावर बंदी घालण्याचं काम अनादी काळापासून होत आलं. पण प्राचीन काळामध्ये जेव्हा शिकारी युग होतं त्या शिकारी युगानंतर शेतीयुगाकडे जेव्हा याचा उदय झाला तो शेतीचा शोधसुद्धा महिलांनी म्हणजे स्त्रियांनी लावलेला आहे. म्हणजे स्त्रिया ह्या इनोव्हेटिव्ह होत्या, त्या संशोधक होत्या. आणि असं असताना जेव्हा या व्यवस्थेतले जेव्हा तो नंतरचा जो काळ आलेला आहे पुरुषसत्ताक पद्धतीचा, जेव्हा त्याच्यामध्ये पशुचा वापर व्हायला लागला आणि त्या याच्यामध्ये पुरुषांनी स्त्रियांकडण्याची जी सत्ता होती ती हस्तगत केली आणि त्यानंतरचा जो काळ आला पुरुषसत्ताक पद्धतीचा, तेव्हा मात्र मनुस्मृती नावाचा जो एक कलंकित जो ग्रंथ आहे त्याला आपण ज्याच्यामध्ये स्त्रियांना एक पशु जनावर आणि तिला कुठले अधिकार द्यायचे नाही असं त्याच्यात नमूद केलेलं आहे. स्त्रीला जगण्याचाच अधिकार नाही, केवळ ती फक्त एक म्हणजे लहानपणी ती वडिलांच्या छत्रछायाखाली राहील, नंतर तरुण वयामध्ये ती नवऱ्याच्या. यानंतर सन्मानित सीआय सर यांना आजच्या या तृतीय सत्राच्या राजकारणी लोकांना आम्ही निवडून आणतो, मग आमच्या गरजा आम्ही यातून मांडत आहोत. आम्ही कमी आहोत राजकीय लोकांना आम्ही मतदान राजा मोठा असते, आमदार खासदार मोठा ना आमच्यापेक्षा. आम्ही घेतलेला हा ठराव आहे, हा त्याला मान्य करायचा का नाही आम्ही जनतेकडे मानत आहोत. जनतेचा जाहीरनामा आम्ही त्याला भीक आणि अर्ज का म्हणून द्यायचा आणि तो तर आमचे पगार त्याला पूर्ण फॅसिलिटी आमच्या कर टॅक्समधून आम्ही देतो त्यांना. आमच्या गरजा काय आहे, आमची नीड काय आहे त्याने जाणून घ्यायचं असते आमच्या गरजा. मग आम्हाला त्यांच्या जर आम्ही निवडून दिलेल्या माणसात ते तर बोलण्यासाठी आमची गरज आहे का. तामिळनाडूमध्ये ओबीसीचा मुद्दा घ्या तुम्ही, इंडियन डाटा सरांनी सांगा, शेख सरांनी इथं अजूनही केला नाही, पण तामिळनाडूमध्ये 70% आरक्षण मिळते. याचं कारण का,
ब्राह्मण नाही, ते तर ब्राह्मण गेलेला मुख्यमंत्री सुद्धा झाला, पण त्याचा समाज जागृत होता. म्हणून आम्हाला इथं समाज जागृत करायचा आहे. नेत्याच्या मागे नेता हमने चुन के दिया, नेता हमको नहीं पैदा किया, हमने नेता लीडर पैदा किया. आम्हाला नेता आम्हाला आमच्या घरी आता झोपडीमध्ये एवढा मोठा पावर हवा. आता झुंगी झोपडीमध्ये आमदार खासदार आले बरोबर पायवा बा आम्ही मतदाराचा समाज जाब विचारणारा, प्रश्न विचारायला तयार करणारे हे गुन्हे आहे. हे कोणताही महोत्सववाला कार्यक्रम नाही आहे. गांभीर्याने तुमच्या मुलाचं, तुमचं भविष्य तुम्हाला घडवायचं जर असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतला अधिकार दिला आहे. त्या अधिकार ग्रामपंचायतचा अधिकार असा आहे, आता जे तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्येकाने सांगितलं जरी असलं तरी तो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा कायदा बनण्याचं एक धोरण आहे. कायदा मात्र 2009चा आहे, तो 10ला अंमलात आला. तो खरा कायदा आणि त्याची अंमलबजावणी त्याला चॅलेंज नाही आहे. याच्यावर आम्ही कायदेशीर चॅलेंज करू शकतो, पण कायदेशीर चॅलेंज करू नये. आम्ही त्यांच्या बाजूचा न्यायालय असं मला दिसते. तेव्हा आमच्या ग्रामीण भागातला ठराव 243 ग प्रमाणे तुम्ही ग्रामसभेचा जर ठराव घेतला तर त्याला सर्वोच्च न्यायालय सुद्धा चॅलेंज करू शकत नाही. आणि बहुमताने जर तुमचा समाज जागृत करण्याचं तुम्ही कार्य जर केलं तर ते मतदान सुद्धा पलटून जाते. शाळा व्यवस्थापन कमिटी आहे, त्याचाही ठराव फार महत्वाचा आहे. हे सर्व दोष आम्ही आमच्या लोकांना लावतो सरकारला. सरकार आम्ही निवडून दिलं तर सरकारला दोष आम्ही लावला पाहिजे. आतापर्यंत याच्यामध्ये आम्ही शिकलो विकास म्हणजे काय, समृद्ध महामार्ग म्हणजे विकासाची वाक्य भरपूर सांगितली आहे. आतापर्यंत वाक्यात पुष्कळ सांगितले आहे. आम्ही निवडून दिलेल्या माणसाला आम्ही भीक मागायचो. अरे भीक से तो क्या हो मिळता है, चावल मिळता है. एक आजचा ह्या 2014च्या सरकारचं धोरण सांगतो. 2 मिनिटात तुम्ही बोर झाले, मी आत्मोक्त घेतो. 1 मिनिटात सांगतो. हिटलर ज्यावेळेस सत्तेत आला त्यावेळेस त्यांचे खासदारही आले आम्ही दाखवून लोकांना. ज्यावेळेस ते संसदेमध्ये बसले त्यावेळेस हिटलरच्या संसदीय लोकांनी म्हटलं की आम्ही आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाची कृती करावं लागेल, का ठराव पास करू. त्या हिटलरने काय म्हटलं, ठराव पास करायचा नसते, लोकांच्या हिताचा म्हणे. सर आम्ही तर निवडून आलो म्हणे त्याच्या भरोशावर, त्याच्या हिताचा ठराव नाही तर कशाचा ठराव करायचा. त्या दिवशी त्यांनी तहकूब केला. दुसऱ्या दिवशी ठरावाची म्हणजे दुसऱ्या दिवशी संसदीय मीटिंग ठरवली आणि त्या एका कोंबडेवाल्याच्या कसायाकडे गेला, मुर्गीवाल्याच्या, आणि त्याचा जो मुर्गी आहे वो मुर्गी के बनते दाना है कि नहीं देखता है. नहीं बोले बगैर दाना खाए वाली मुर्गी दो. बोले मुर्गा नहीं मुर्गी. एक मुर्गा बगैर दाना खाए वाला मुर्गा लिया उसने. दूसरे दिन वो संसद में आया तो घर से निकला तो वो बगैर दाना खाए वाले मुर्गे से पूरा उसका जो है के छाट के उसके खून भचना निकाल दिया, खून पूरा निकाल दिया. वो ऐसा चिल्लाते रहा, ऐसा अंगार हो गई उसकी और वो संसद में लाए. आणि संसदेत आणल्यानंतर त्या लोकांना सांगितलं का बघा म्हणे हा कोंबडा आहे, कोंबड्याच्या वणक्यामध्ये दाणे आहे का, नाही आहे. सगळ्यांनी चेक केलं. मग आता सांगा म्हणजे याची अंगार झाली आहे का नाही, बरोबर आहे म्हणजे अंगारही झाली आहे. मग लाल लाले झाला आगही होता याची. आता सांग म्हणे हा कोंबड्या मी सोडल्यानंतर दरवाजापाशी बाहेर जाईल का माझ्याकडे. सर्व बहुमतानी लोकांनी म्हटलं हा कोंबडा म्हणे पडून जाईल म्हणे. त्याने ठामपणे सांगितलं हा कोंबडा पडून जाणार नाही, माझ्या पायापाशी येईल म्हणे. कसा येणार आहे म्हणे. त्या कोंबड्याने दरवाजावर ठेवून दाणे इकडे टाकले. कोंबड्या तिकडे दाणे इकडे दाणे दिसल्याबरोबर इकडे धाव झालं. आमच्या देशातल्या भारतीय लोकांना फुकटशे 80 करोड लोकांना फक्त धान्य फुकट देत आहे. आज होता तो ते धान्य खाण्यासाठी जगत आहे. तुम्ही धान्य खाण्यासाठी जगत आहे का ज्ञानासाठी जगत आहे तुम्ही. आम्हाला धान्याचे ते फुकटचे धान्य नाही पाहिजे. आमचा अधिकार आणि हक्क जर पाहिजे असेल तर तुम्हाला समाज जागृत करून, समाजामध्ये तुमचं संघटन मजबूत करून, तुमचं संघटन गाव लेवलपर्यंत मदत करून तुम्हाला मजबूत कराल अशी मी आशा करतो, व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचा शांत समारोपीय कार्यक्रम आता जास्त वेळ न घेता थोडक्यात आपण अडकण्याचा प्लॅनिंग करूया. तर सगळ्यात आधी आजच्या या सत्राच्या सकाळपासून होऊ घातलेल्या आतापर्यंतच्या संध्याकाळच्या पूर्ण जे काही सत्र झाले
या सर्व सत्रांमध्ये एकदम सकाळी आलेले किंवा सतत म्हणजे वेगवेगळ्या सत्रात आलेल्या सर्व उपस्थित लोकांचे सगळ्यात आधी मी आभार मानतो. कारण की त्या लोकांमुळे किंवा सत्रात उपस्थित झालेल्या सर्व या लोकांमुळे कदाचित आजची सभा आपली रंगली नसती. आणि जेवढेही मंचावर वेगवेगळ्या सत्रांमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आपले अभिमत आपल्यासमोर व्यक्त केलं, त्यांनी त्या प्रकारची तशी रूपरेषा मांडली. अर्थातच कितीतरी कालावधी त्यांना एक घेऊन त्याची तशी प्रिपरेशन करावी लागते आणि ज्या शब्दांवरती वजन देऊन किंवा ज्या शब्दांना बरोबर हँडल करून इथे जरी आपण काही भाषा किंवा काही शब्दांचा अर्थ आपण आपल्या अंडरस्टँडिंगनुसार वेगळ्या स्वरूपाने घेतला, पण तरी अशा या शब्दांचा योग्य वापर करून आजची ही सभा अक्षरशः म्हणजे सुरुवातीपासून तर पूर्ण शेवटपर्यंत ज्याप्रमाणे इथे झाली आणि काही कुठल्याही लोकांच्या डोक्यात कदाचित काही वाद असतील किंवा काही लोक त्या विषयासोबत कनेक्ट झाले असतील, तरी जसं आता बऱ्याच लोकांनी बोललेत की अशा परिषद किंवा अशा मीटिंग्स समोर भविष्यातही वर्धेत का होईना किंवा वर्धेच्या बाहेरही पूर्ण विदर्भात अशा प्रकारच्या इथून ज्या काही ॲक्टिव्ह माइंडने जे लोक इथून आता बाहेर जाणार आहेत तर ते लोक तिथे चर्चा विमर्श करतीलच. तर असे हे विषय तिथे ते प्रॉपरली प्रोपॅजेट करतील. मी सायन्सचा मुळात विद्यार्थी असल्याकारणाने माझे मराठीचे शिक्षक राजरत्न सर, मी यशवंतचाच विद्यार्थी आहे. तर ही एक फिलिंग ज्याप्रमाणे प्रत्येक मान्यवरांच्या बोलण्यातून आपल्याला इथे कळालं की बाबा शाळा वाचली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. तर हीच ऊब प्रत्येकाच्या मनात इथे राहून सगळेजणं आपापल्या एरियात जाऊन त्यावरती ॲक्टिव्हली काम करतील ही सदिच्छा बाळगतो. सोबतच आमच्या समितीचे जेवढेही काही अधिकारी वर्धेतले, सोबतच आम्हाला ज्या ज्या डायरेक्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जेवढ्याही महाविद्यालय आता आमच्या इथे निवडणुका घातलेल्या आहेत, तर तुम्हाला कळलं असेल की किती चॅलेंजिंग आहे या प्रकारचं पूर्ण प्लॅनिंग करणं. आम्ही म्हणजे मागच्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून याची धावपळ करत होतो. 8-10 मीटिंगमध्ये बरेच वेगवेगळे कार्यकर्ते भेटत गेले, विषय देशमुख सरांनी सांगितला, पण प्रत्येक वेळी वेगवेगळे मीटिंगला उपस्थित असणारे लोक म्हणजे चेंज व्हायचे. तर सेम चेहरा सुरुवातीपासून तर आतापर्यंत काही ठराविक त्यातले जर लोक सोडले तर पूर्ण कंप्लीट म्हणजे लोक ती गायब झालेली आहेत. तर ते सिरियसनेस हळूहळू का होईना आता कदाचित मला वाटतं यावेळेपर्यंत पण चेअर आपल्या थोड्याशा म्हणजे फार कमी आहेत, पण तरी ही लोकजागृती सुरू झाली आहे कुठेतरी. आणि अशा प्रकारच्या सभा समोर अजून पुन्हा चांगल्या एका ऊर्जेने आपण घेऊ हीच एक म्हणजे मनात गोष्ट ठेवून मी सगळं आता इथे आपण वाइंडअप करतो आहे. आणि सगळ्यांचं मनापासून वर्धेकरांचं सोबतच जेवढेही बाहेरगावून स्पेशली आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यांनी इथे प्रेझेन्स दाखवला त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. सोबतच आमचे देशमुख सर कंटिन्यू मला आमच्या एका सरांचं स्वागत करण्याकरिता ते आमंत्रित करत आहेत. तर मी सवई सरांना विनंती करतो की त्यांचं 2 मिनिटात एक शेवट सगळ्यात ज्येष्ठ नागरिक. मोठ्या आयोजनामध्ये बरेचदा काही थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, तर त्या गोष्टी थोड्याशा विसरून जाऊ. आपण सर्वजण एकत्र येऊन समोर तर इथेच आजचा आपला हा 1 दिवसीय आशय परिषदेचा कार्यक्रम संपलेला आहे. आणि एकची माझा कर्तबगार हे वचन सुंदर समाज देश सुधारणा कार्याने. अरे शिक्षकाचं महत्व गुरुजनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवणे पुढे विद्यार्थी तयार होता राष्ट्र होईल तेजस्वी. राष्ट्र तेजस्वी करता सर्व शिक्षकांनी पुढे यावं. विशेष आमचे चेतना डेव्हिड कॉलेजची सर्व मंडळी, मुळकर हे सर्व जे मंडळ आहे, मी तुमच्या सर्व सोबत आहो. मी तुमचा बालक आहो, तुमचा विद्यार्थी आहो. मला चांगल्या प्रकारे शिक्षण भेटावं मी तुमच्यामध्ये समाज एवढे बोलतो थांबतो.